नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. भारतीय रेल्वेत असिस्टंट लोको पायलट पदाच्या 5,796 जागांसाठी भरती निघालेली आहे. या पदांसाठी अर्ज करण्यासाठी विद्यार्थी हा 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच विद्यार्थ्याचे ITI मधून या दिलेल्या कोर्सेसपैकी कोणताही एक कोर्स पूर्ण झालेला असणे आवश्यक आहे. या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय हे 18 ते 30 वर्षे असणे आवश्यक आहे. यामध्ये SC ST विद्यार्थ्यांना वयामध्ये 5 वर्षाची सूट असणार आहे. तसेच OBC विद्यार्थ्यांना वयामध्ये 3 वर्षे सूट असणार आहे. चला तर पाहूयात ऑनलाईन अर्ज कसा करायचा. तत्पूर्वी जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करून घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे अशाच व्हिडिओज आपल्याला मिळत राहतील. सर्वात अगोदर आपल्याला या वेबसाईटवरती यायचं आहे. या वेबसाईटची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यावर क्लिक करून आपण या पेजवरती येऊ शकता. अर्ज करण्यासाठी आपल्याला अप्लाय या बटनावरती हा कर्सर घेऊन जायचा आहे. तसेच खाली आपल्याला एक ऑप्शन दिलेला आहे, क्रिएट ॲन अकाउंट. क्रिएट ॲन अकाउंट या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपण येथे अकाउंट क्रिएट करू शकतो. जर आपलं ऑलरेडी अकाउंट असेल तर ऑलरेडी हॅव ॲन अकाउंट या बटनावरती क्लिक करून आपल्याला पुढे जायचं आहे. पण आपल्याला इथे अकाउंट क्रिएट करायचं आहे, त्यामुळे आपण येथे क्रिएट ॲन अकाउंट या बटनावरती क्लिक करू. क्रिएट ॲन अकाउंट या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर असा इन्स्ट्रक्शन पेज ओपन होणार आहे. या इन्स्ट्रक्शन्स आपल्याला एकदा वाचून घ्यायचे आहेत आणि या चेकबॉक्सवरती टिक करून घ्यायचं आहे आणि प्रोसीड या बटनावरती क्लिक करायचं आहे. प्रोसीड या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर असा वेब पेज ओपन होणार आहे. इथे आपल्याला विद्यार्थ्याची पूर्ण माहिती भरून त्याचा अकाउंट क्रिएट करून घ्यायचं आहे. त्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला इथे विचारलं गेलं आहे, जर तुम्ही RRB किंवा RRC मधून डिबार्ड झालेले असाल, म्हणजे तुम्हाला परीक्षा देण्यापासून वर्जित केले गेले आहे का? जर केले असेल तर यस करायचं आहे, अन्यथा नो करायचं आहे. त्यानंतर इथे विचारले गेले आहे की विद्यार्थ्यावर लासिक सर्जरी किंवा अन्य प्रकारची सर्जरी झालेली आहे का? झालेली असेल तर यस करायचं आहे, अन्यथा नो करायचं आहे. त्यानंतर विचारले गेले आहे, जर विद्यार्थी हा दिव्यांग असेल तर आपल्याला इथे यस करायचं आहे, अन्यथा नो करायचं आहे. त्यानंतर खाली आपल्याला विचारले गेले आहे उमेदवाराची नॅशनॅलिटी काय आहे. मी इथे इंडिया सिलेक्ट करून घेतो. त्यानंतर खाली आपल्याला विद्यार्थ्याची पर्सनल इन्फॉर्मेशन विचारली गेली आहे. यामध्ये आपल्याला विद्यार्थ्याचे पूर्ण नाव टाकायचे आहे. लक्षात ठेवायचं आहे, विद्यार्थ्याचे नाव हे 10वीच्या मार्कशीटवर जसे आहे तसेच टाकणे आवश्यक आहे. जर आडनाव पहिले असेल तर आडनाव पहिले आपल्याला इथे टाकून घ्यायचे आहे. त्यानंतर समोरील टेक्स्ट बॉक्समध्ये आपल्याला तेच नाव परत एकदा टाकून घ्यायचे आहे. विद्यार्थ्याचे पूर्ण नाव इथे टाकल्यानंतर खाली आपल्याला विचारले गेले आहे, जर विद्यार्थ्याच्या नावामध्ये काही बदल झालेला असेल तर आपल्याला इथे यस करून घ्यायचं आहे आणि ही टर्म्स अँड ॲग्रीमेंट आपल्याला ॲग्री करून घ्यायची आहे. त्यासाठी आय अंडरस्टूड अँड आय ॲग्री या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. जर विद्यार्थ्याचे नाव बदललेले असेल तर बदललेले नाव आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे आणि रिटाईप न्यू चेंज नेम या टेक्स्ट बॉक्समध्ये बदललेले नाव आपल्याला परत एकदा टाकून घ्यायचे आहे. जर विद्यार्थ्याच्या नावामध्ये काही बदल झालेला नसेल तर आपल्याला इथे नो करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला विद्यार्थ्याची डेट ऑफ बर्थ आपल्याला इथे सिलेक्ट करून घ्यायची आहे. यामध्ये आपल्याला इयर, मंथ आणि डेट सिलेक्ट करून घ्यायची आहे. डेट ऑफ बर्थ सिलेक्ट केल्यानंतर नेक्स्ट टेक्स्ट बॉक्समध्ये आपल्याला तीच डेट ऑफ बर्थ परत एकदा टाकून घ्यायची आहे. त्यानंतर खाली आपल्याला विद्यार्थ्याचे जेंडर सिलेक्ट करायचं आहे. मेल असेल तर मेल, फिमेल असेल तर फिमेल, जे असेल ते आपल्याला ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि नेक्स्ट टेक्स्ट बॉक्समध्ये कन्फर्मेशनसाठी परत एकदा जेंडर सिलेक्ट करून घ्यायचं आहे. ही माहिती भरल्यानंतर खाली आपल्याला विद्यार्थ्याच्या वडिलांचे नाव टाकून घ्यायचे आहे. विद्यार्थ्याच्या वडिलांचे नाव जसे 10वीच्या मार्कशीटमध्ये आहे तसेच लिहायचे आहे आणि नेक्स्ट टेक्स्ट बॉक्समध्ये आपल्याला विद्यार्थ्याच्या वडिलांचे नाव परत एकदा टाकून घ्यायचे आहे. ही माहिती भरल्यानंतर खाली आपल्याला विद्यार्थ्याच्या आईचे नाव टाकून घ्यायचे आहे आणि पुढच्या टेक्स्ट बॉक्समध्ये विद्यार्थ्याच्या आईचे नाव परत एकदा टाकून घ्यायचे आहे. ही माहिती भरल्यानंतर खाली आपल्याला विद्यार्थ्याचा आधार कार्ड नंबर जो आहे तो फिल करून घ्यायचा आहे. आधार नंबर फिल केल्यानंतर आपल्याला व्हेरीफाय युझिंग आधार या बटनावरती क्लिक करायचं आहे. व्हेरीफाय युअर आधार या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर असा पेज ओपन होणार आहे. यामध्ये आपल्याला विद्यार्थ्याची आपण भरलेली माहिती इथे दिसणार आहे. त्यानंतर आपल्याला आधारवर असणारी विद्यार्थ्याची पूर्ण माहिती इथे भरून घ्यायची आहे. जसे की आधारवर असणारे नाव आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे आणि आधारवर असणारी डेट ऑफ बर्थ आपल्याला इथे टाकून घ्यायची आहे. तसेच आपल्याला इथे जेंडर सिलेक्ट करून घ्यायचं आहे. जर विद्यार्थ्याची 10वीची डिटेल आणि आधारवरची डिटेल सेम असेल तर हा चेकबॉक्स आपल्याला टिक करून घ्यायचा आहे. जर आधारवरती आणि 10वीच्या मार्कशीटवरती डिटेल्स ही वेगवेगळी असेल तर आपल्याला हा चेकबॉक्स ब्लँक राहू द्यायचा आहे, म्हणजे हा चेकबॉक्स आपल्याला टिक करायचा नाही आहे. ही माहिती येथे टाकल्यानंतर आपल्याला हा चेकबॉक्स टिक करून घ्यायचा आहे. चेकबॉक्स टिक केल्यानंतर खाली येऊन आपल्याला व्हेरीफाय या बटनावरती
क्लिक करायचं आहे. व्हेरीफाय या बटनावरती क्लिक केल्यानंतर आधार व्हेरीफाईड सक्सेसफुली असा मेसेज येणार आहे. त्यानंतर खाली आपल्याला विद्यार्थ्याचा ईमेल आय डी टाकून घ्यायचा आहे. ईमेल आय डी टाकल्यानंतर जनरेट ईमेल OTP या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. जसे आपण जनरेट ईमेल OTP या बटनावरती क्लिक करू तर आपल्या ईमेलवर एक OTP जाणार आहे. तो OTP आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे. OTP टाकल्यानंतर खाली आपल्याला विद्यार्थ्याचा मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे आणि जनरेट मोबाईल OTP या बटनावरती क्लिक करायचं आहे. जनरेट मोबाईल OTP या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्या मोबाईलवरती एक OTP जाणार आहे. तो OTP आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे. मोबाईल आणि ईमेलवर आलेला OTP इथे फिल केल्यानंतर खाली यायचं आहे आणि इथे आपल्याला आपल्या प्रोफाईलसाठी एक पासवर्ड सेट करून घ्यायचा आहे. पासवर्ड इथे टाकल्यानंतर कन्फर्म पासवर्ड मध्ये तोच पासवर्ड परत एकदा टाकून घ्यायचा आहे. पासवर्ड टाकल्यानंतर खाली आपल्याला हा कॅप्चा जसाच तसा फिल करून घ्यायचा आहे. कॅप्चा फिल केल्यानंतर प्रिव्ह्यू अँड क्रिएट अन अकाउंट या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. प्रिव्ह्यू या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्या समोर असा वेब पेज ओपन होणार आहे. यामध्ये आपल्याला आपण भरलेली विद्यार्थ्याची पूर्ण माहिती इथे दिसणार आहे. ही माहिती आपल्याला एकदा चेक करून घ्यायची आहे. जर आपण भरलेली पूर्ण माहिती बरोबर असेल तर या चेकबॉक्स वरती आपल्याला टिक करून घ्यायचं आहे आणि क्रिएट अन अकाउंट या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. क्रिएट अन अकाउंट या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्या समोर असा पॉपअप मेसेज येणार आहे. इथे आपल्याला प्रोसीड या बटनावरती क्लिक करायचं आहे. प्रोसीड या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपला प्रोफाईल हा तयार होणार आहे. प्रोफाईल क्रिएट झाल्यानंतर आपल्याला आता त्या प्रोफाईल मध्ये लॉग इन करून घ्यायचं आहे. त्यासाठी आपण फॉर्म भरताना दिलेला ईमेल ॲड्रेस किंवा मोबाईल नंबर आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे आणि खाली आपण जो पासवर्ड सेट केलेला आहे तो पासवर्ड टाकून घ्यायचा आहे. ही माहिती टाकल्यानंतर हा कॅप्चा इथे फिल करून घ्यायचा आहे आणि लॉग इन या बटनावरती क्लिक करायचं आहे. लॉग इन या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्या समोर असा वेब पेज ओपन होणार आहे. यामध्ये आपल्याला काही जनरल इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत त्या आपण एकदा वाचून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर ऑनलाईन ऍप्लिकेशन या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. ऑनलाईन ऍप्लिकेशन या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्या समोर असा वेब पेज ओपन होणार आहे. इथे आपण पाहू शकतो सेंट्रल एम्प्लॉयमेंट नोटीस जी आहे ती इथे दिलेली आहे. या लिंक वरती क्लिक करून आपण ही नोटीस ओपन करून घेऊ शकतो. त्यानंतर आपल्याला कोणत्या रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड साठी आपण हा अर्ज करणार आहोत ते रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड आपल्याला इथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे. यामध्ये भरपूर असे बोर्ड दिलेले आहेत. चंदीगड, चेन्नई, गोरखपूर, गुवाहाटी, जम्मू काश्मीर, रांची, सिकंदराबाद यापैकी ज्या बोर्डसाठी आपल्याला अर्ज करायचा आहे तो आपल्याला इथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे. बोर्ड सिलेक्ट केल्यानंतर खाली आपल्याला त्या रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड अंतर्गत येणारे जे पदे आहेत ती इथे दिसणार आहेत. यामध्ये आपल्याला कोणकोणत्या पदासाठी अर्ज करायचा आहे त्या पदासमोर आपल्याला हा चेकबॉक्स दिलेला आहे. तो चेकबॉक्स आपल्याला ते टिक करून घ्यायचा आहे. जर आपल्याला तिन्ही पदांसाठी अर्ज करायचा असेल तर तिन्ही चेकबॉक्स आपल्याला टिक करून घ्यायचे आहेत आणि जर आपल्याला फक्त एकाच पदासाठी अर्ज करायचा असेल तर ज्या पदासाठी अर्ज करायचा आहे त्या पदासमोरील चेकबॉक्स आपल्याला टिक करून घ्यायचा आहे. तसेच बाकी चेकबॉक्सेस आपल्याला इथे ब्लँक सोडून द्यायचे आहे. चेकबॉक्सेस टिक झाल्यानंतर खाली आपल्याला डिक्लेरेशन जे आहे ते ॲग्री करून घ्यायचं आहे. त्यासाठी हा चेकबॉक्स आपल्याला टिक करून घ्यायचा आहे. हे सर्व चेकबॉक्सेस टिक झाल्यानंतर आपल्याला नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे. नेक्स्ट या बटनावरती क्लिक केल्यानंतर यामध्ये आपण प्रोफाईल मध्ये भरलेली जी माहिती आहे ती ऑटोमॅटिकली येथे येणार आहे. त्यानंतर या व्यतिरिक्त आपल्याला अजून माहिती भरायची आहे. त्यामध्ये विद्यार्थ्याचे मॅरिटल स्टेटस जे असेल ते आपल्याला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. जर मॅरिड असेल तर मॅरिड, अनमॅरिड असेल तर अनमॅरिड जे असेल ते आपल्याला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर विद्यार्थ्याचं रिलिजन आपल्याला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, सिख, जैन जे रिलिजन विद्यार्थ्याचे असेल ते आपल्याला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर विद्यार्थी एक्झामिनेशन कोणत्या भाषेमध्ये देणार आहे ती भाषा आपल्याला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. लँग्वेज इथे सिलेक्ट केल्यानंतर खाली आपल्याला विद्यार्थ्याची जन्मखून जी असेल ती आपल्याला इथे टाकून घ्यायची आहे. अशा 2 जन्मखून आपल्याला इथे टाकून घ्यायची आहे. ही माहिती भरल्यानंतर खाली आपल्याला कम्युनिटी सिलेक्ट करून घ्यायची आहे. विद्यार्थी जर ओपन कॅटेगरी मधून असेल तर अनरिझर्व्ड ही कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे. तसेच SC, ST, OBC, EWS ज्या कॅटेगरीमध्ये विद्यार्थी येत असेल ती कॅटेगरी आपल्याला इथे सिलेक्ट करून घ्यायची आहे. जर विद्यार्थी हा SC, ST किंवा OBC या कॅटेगरीमधून असेल तर अशा विद्यार्थ्यांना रिझर्वेशनसाठी नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असणार आहे. त्यासाठी हे डिक्लेरेशन आपल्याला इथे ॲग्री करून घ्यायचं आहे. त्यानंतर खाली आपल्याला विचारले गेले आहे की विद्यार्थ्याजवळ नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र आहे का. जर विद्यार्थ्याजवळ नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र असेल तर आपल्याला इथे येस करून घ्यायचं आहे आणि हे डिक्लेरेशन इथे एक्सेप्ट करून घ्यायचं आहे. डिक्लेरेशन एक्सेप्ट केल्यानंतर आपल्याला नॉन क्रिमिलेअर बद्दल माहिती इथे भरून घ्यायची आहे. जसे की नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट नंबर आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे. सर्टिफिकेट नंबर टाकल्यानंतर नॉन क्रिमिलेअर कोणी इश्यू केलेले आहे त्या इश्यूइंग ऑथॉरिटीचे नाव आपल्याला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. जसे की डेप्युटी कलेक्टर, डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट, तहसीलदार यापैकी जी इश्यूइंग ऑथॉरिटी असेल ती आपल्याला इथे सिलेक्ट करून घ्यायची आहे. त्यानंतर नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र आपल्याला कोणत्या राज्यातून मिळालेले आहे
ते राज्य आपल्याला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. राज्य सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र कोणत्या तारखेला इश्यू झालेलं आहे ती तारीख आपल्याला इथे सिलेक्ट करून घ्यायची आहे. जर विद्यार्थ्याजवळ नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र नसेल तर आपल्याला इथे नो करून घ्यायचं आहे. जर आपण इथे नो सिलेक्ट केले तर हा फॉर्म ओपन या कॅटेगरीमधून अप्लाय होणार आहे. अशा विद्यार्थ्यांसाठी कास्ट कॅटेगरीमधून रिझर्वेशनमधून फॉर्म भरता येणार नाही. इथे हे डिक्लेरेशन आपल्याला इथे ॲग्री करून घ्यायचं आहे. त्यानंतर खाली आपल्याला विद्यार्थ्याचा ॲड्रेस भरून घ्यायचा आहे. इथे आपल्याला विद्यार्थ्याचा स्टेट सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर विद्यार्थी कोणत्या जिल्ह्याचा रहिवासी आहे तो जिल्हा आपल्याला इथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर विद्यार्थ्याचा ॲड्रेस आपल्याला इथे फिल करून घ्यायचा आहे. ॲड्रेस टाकल्यानंतर खाली आपल्याला विद्यार्थ्याची सिटी किंवा विलेज जे असेल ते आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर पिनकोड आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे. ही माहिती भरल्यानंतर जर विद्यार्थ्याचा प्रेझेंट ॲड्रेस आणि परमनंट ॲड्रेस सेम असेल तर हे चेकबॉक्स आपल्याला टिक करून घ्यायचं आहे. म्हणजेच आपण प्रेझेंट ॲड्रेसमध्ये भरलेली माहिती जी आहे ती ऑटोमॅटिकली इथे कॉपी होऊन जाणार आहे. जर विद्यार्थ्याचा प्रेझेंट ॲड्रेस आणि परमनंट ॲड्रेस वेगवेगळा असेल तर आपल्याला इथे परमनंट ॲड्रेस फिल करून घ्यायचा आहे. जसे की विद्यार्थ्याचा स्टेट कोणता आहे ते स्टेट आपल्याला इथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर विद्यार्थ्याचा परमनंट ॲड्रेससाठीचा जिल्हा कोणता आहे तो जिल्हा इथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर ॲड्रेस आपल्याला इथे फिल करून घ्यायचा आहे. ही पूर्ण माहिती इथे भरल्यानंतर आपल्याला सेव्ह या बटनावरती क्लिक करायचं आहे. सेव्ह या बटनावरती क्लिक केल्यानंतर पर्सनल डिटेल्स सेव्ड सक्सेसफुली असा मेसेज येणार आहे. त्यानंतर आपल्याला नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे. नेक्स्ट या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर असा वेब पेज ओपन होणार आहे. इथे नंतर आपल्याला विचारले गेले आहे जर उमेदवार हा एक्स सर्व्हिसमॅन असेल तर आपल्याला इथे येस करून घ्यायचं आहे. त्यानंतर उमेदवार हा आर्मी, नेव्ही, एअरफोर्स कोणत्या फोर्समध्ये होता ते आपल्याला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर त्या फोर्समध्ये त्या विद्यार्थ्याची रँक कोणती होती ती रँक आपल्याला इथे टाकून घ्यायची आहे. ही माहिती भरल्यानंतर डेट ऑफ अटेस्टेशन आपल्याला इथे सिलेक्ट करून घ्यायची आहे. ही डेट टाकल्यानंतर आपल्याला जर उमेदवार हा सध्या डिफेन्स सर्व्हिसमध्ये कार्यरत असेल तर आपल्याला ते येस करून घ्यायचं आहे आणि त्याची टेंटेटिव्ह डिस्चार्ज डेट म्हणजे रिटायरमेंटची डेट आपल्याला इथे सिलेक्ट करून घ्यायची आहे. जर उमेदवार हा अगोदरच रिटायर झालेला असेल तर आपल्याला इथे नो करून घ्यायचं आहे आणि रिटायरमेंटची डेट आहे ती आपल्याला इथे सिलेक्ट करून घ्यायची आहे. त्यानंतर रिटायरमेंटसाठी काय कारण होतं ते आपल्याला ते सिलेक्ट करून घ्यायचे आहे. जसे की मेडिकल आवश्यकतेनुसार किंवा रिटायरमेंटची एज झालेली असेल किंवा आणखी काही कारण असेल ते कारण आपल्याला ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर जो डिस्चार्ज सर्टिफिकेट आहे त्यावर असणारा जो सर्टिफिकेट नंबर आहे तो आपल्याला ते टाकून घ्यायचा आहे. जर अशा उमेदवाराने आणखी एखाद्या ठिकाणी नोकरीसाठी जॉईनिंग केलेली असेल तर आपल्याला ते येस करून घ्यायचं आहे. अशा उमेदवारांना या पदासाठी पात्रता मिळणार नाही इथे आपल्याला ॲग्री करून घ्यायचं आहे. जर उमेदवाराने कोणत्याही इतर ठिकाणी एम्प्लॉयमेंट जॉईन केलेलं नसेल तर आपल्याला ते नो करून घ्यायचं आहे. जर उमेदवार हा एक्स सर्व्हिसमॅन असेल तर आपल्याला इथे नो करून घ्यायचं आहे. ही माहिती भरल्यानंतर खाली आपल्याला विचारले गेले आहे उमेदवाराजवळ EBC सर्टिफिकेट आहे का. जर उमेदवाराजवळ EBC सर्टिफिकेट असेल तर आपल्याला इथे येस करून घ्यायचं आहे. येस केल्यानंतर आपल्यासमोर असा पॉपअप मेसेज येणार आहे. यामध्ये EBC कार्ड धारक असणारे विद्यार्थ्यांना फक्त फी मध्ये कन्सेशन दिले जाणार आहे. EBC साठी वेगळे जॉब रिझर्वेशन यामध्ये दिले जाणार नाही अशी माहिती या पॉपअप मेसेज मध्ये दाखवली जाणार आहे. इथे आपल्याला ॲग्री या बटनावरती क्लिक करायचं आहे. जर विद्यार्थ्यांना फी मध्ये कन्सेशन पाहिजे असेल तर आपल्याला इथे येस करून घ्यायचं आहे आणि त्यासाठी आपल्याला इथे EBC सर्टिफिकेट बद्दल माहिती भरून घ्यायची आहे. जसे की EBC सर्टिफिकेटची सर्टिफिकेट नंबर आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर EBC सर्टिफिकेट कोणी इश्यू केलेलं आहे त्या इश्यूइंग ऑथॉरिटीचे नाव आपल्याला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर EBC सर्टिफिकेट कोणत्या डेटला इश्यू झालेला आहे ती डेट आपल्याला इथे सिलेक्ट करून घ्यायची आहे. जर उमेदवाराजवळ EBC सर्टिफिकेट नसेल तर आपल्याला इथे नो करून घ्यायचं आहे. त्यानंतर जर विद्यार्थी हा इंडियन रेल्वेचा एम्प्लॉई असेल तर आपल्याला ते येस करून घ्यायचं आहे आणि रेल्वेमध्ये जॉब करत असेल तर आपल्याला ते येस करून घ्यायचं. येस केल्यानंतर उमेदवार कोणत्या प्रकारची जॉब करत आहे त्याबद्दल माहिती येथे भरून घ्यायची आहे. जसे की नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट विद्यार्थ्याजवळ आहे का. जर असेल तर येस करायचं आहे आणि या टर्म्स अँड कंडिशन्स येथे ऍक्सेप्ट करून घ्यायचे आहेत. जर नसेल तर नो करायचं आहे. जर विद्यार्थ्याजवळ नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट नसेल तर असे विद्यार्थी या पदासाठी अर्ज करू शकणार नाहीत. जर उमेदवार हा रेल्वेचा एम्प्लॉई नसेल तर आपल्याला इथे नो करून घ्यायचं आहे. त्यानंतर जर उमेदवाराने अप्रेंटिसशिपची कोर्स पूर्ण केलेली असेल तर आपल्याला इथे येस करून घ्यायचं आहे आणि त्याबद्दल माहिती येथे भरून घ्यायची आहे. जर नसेल तर नो करून घ्यायचं. त्यानंतर खाली आपल्याला उमेदवाराच्या बँकेची माहिती विचारली गेली आहे. यामध्ये आपल्याला अकाउंट होल्डरचे नाव टाकून घ्यायचे आहे. त्यानंतर उमेदवाराचा अकाउंट नंबर आपल्याला या टेक्स्ट बॉक्स मध्ये भरून घ्यायचा आहे आणि कन्फर्म अकाउंट नंबर मध्ये आपल्याला तोच अकाउंट नंबर परत एकदा टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर खाली आपल्याला बँकेचा IFSC कोड भरून घ्यायचा आहे
आणि ही सर्व माहिती भरल्यानंतर आपल्याला सेव्ह अँड प्रिव्ह्यू या बटनावरती क्लिक करायचं आहे. प्रिव्ह्यू या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर असा वेब पेज ओपन होणार आहे. यामध्ये आपण भरलेली विद्यार्थ्याची पूर्ण माहिती इथे आपल्याला दिसणार आहे. आपण भरलेली पूर्ण माहिती आपल्याला एकदा चेक करून घ्यायची आहे. जर भरलेली माहिती पूर्ण बरोबर असेल तर आपल्याला सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे. सबमिट या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर पेमेंट पेज ओपन होणार आहे. त्यामध्ये आपल्याला क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, UPI किंवा नेट बँकिंग यापैकी कोणत्याही प्रकारे ती पेमेंट करून घ्यायची आहे. पेमेंट सक्सेसफुल झाल्यानंतर आपला फॉर्म हा सक्सेसफुली सबमिट होणार आहे. तर अशा प्रकारे आपण पाहिलं की रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डमध्ये निघालेल्या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज हा कसा करायचा आहे. जर व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. अशाच प्रकारच्या व्हिडिओज आम्ही आपल्यासाठी बनवत असतो. धन्यवाद.